नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील सोनवणे. राज्यसेवा 2025च्या संदर्भामध्ये ऑप्शनल निवडीच्या बऱ्याचशा चर्चा सुरू होत आहे. पण मी समाजशास्त्राच्या अनुषंगाने तुमच्यासोबत चर्चा करत आहे. समाजशास्त्राची ऑप्शनल म्हणून निवड का करावी? तर कोणताही ऑप्शनल निवडत असताना ऑप्शनल निवडीचे काही निकष आहेत. त्या निकषामध्ये सगळ्यात अगोदरचा पहिला निकष कोणता असेल तर तुम्हाला थोडी आवड असणं गरजेचं आहे. आवड असणं म्हणजे नेमकं काय? मग सायन्सचे विद्यार्थी असतील, MBBS करणारे विद्यार्थी असतील किंवा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील, अनेक शाखांचे विद्यार्थी जे ऑप्शनल निवडत असताना काही निकष वापरतात. तुम्हालाही तो निकष वापरणं गरजेचं आहे की कोणत्याही ऑप्शनलचा अभ्यासक्रम पाहिल्याच्या नंतर किंवा वाचल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये काही प्रोसेस होतीये का? तो अभ्यासक्रम किती ओळखीचा वाटतोय? जर तो ओळखीचा वाटत असेल तर त्या ऑप्शनलची निवड 100% करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा दुसरा निकष असा आहे की कोणताही ऑप्शनल निवडत असताना त्या अभ्यासक्रमाची व्याप्ती किती आहे. कारण असं आहे 1750 मार्काची लेखी परीक्षा आहे. यामध्ये ऑप्शनलच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती जर जास्त असेल तर GS ला वेळ देण्यात कमी पडतो. त्यामुळं समाजशास्त्र जर तुम्ही ऑप्शनल निवडला तर समाजशास्त्राच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती इतर विषयाच्या अभ्यासक्रमाच्या तुलनेमध्ये कमी आहे. आणि मग त्या अनुषंगाने समाजशास्त्राची निवड जर तुम्ही केली तर तुमचा निर्णय तो योग्यच राहील. 2 नंबरचा प्रश्न असा आहे की कोणताही ऑप्शनल निवडत असताना त्याचा संदर्भ साहित्य उपलब्ध आहे का? बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की UPSCच्या धर्तीवरती राज्यसेवा झालेली आहे, मराठीमध्ये साहित्यच उपलब्ध नाही. पण खऱ्या अर्थानं तसं नाहीये. समाजशास्त्राची जर निवड केली तर समाजशास्त्राच्या संदर्भ साहित्य खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तर महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असेल, कोल्हापूर विद्यापीठ असेल, नागपूरमध्ये विद्यापीठ असेल, त्याचबरोबर पुणे विद्यापीठ असेल, नांदेड विद्यापीठ असेल, ह्या सगळ्या विद्यापीठामधील समाजशास्त्र विभागाने संदर्भ साहित्य सुरुवातीपासूनच उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे दुसरा निकष महत्त्वाचा असा आहे की समाजशास्त्राचं संदर्भ साहित्य सुद्धा उपलब्ध आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा काय असेल, कोणताही तुम्ही ऑप्शनल निवडला तर तो मार्क देणारा आहे का, हे पाहणं खूप गरजेचं आहे. जर UPSCचं तुम्ही बघितलं तर UPSCचं दरवर्षी एक अहवाल निघत असतो. त्या अहवालामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सांगतो 2-3 विषयामध्ये स्पर्धा असते. त्यामध्ये खऱ्या अर्थानं रेग्युलरमध्ये समाजशास्त्र टिकून आहे आणि समाजशास्त्राचा निकालाची परंपरा सुद्धा चांगली आहे. त्यामुळे समाजशास्त्र निवडणं हा तुमचा योग्य निर्णय राहणार नाही. आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, कालावधी किती लागतो. कोणताही ऑप्शनल निवडत असताना जर अभ्यासक्रम जास्त असेल तर कालावधी जास्त लागणार आहे. पण समाजशास्त्राचं तसं नाही. तुम्ही जर सेल्फ स्टडीमध्ये जरी स्वतः जरी अभ्यास केला तुम्हाला सांगतो 3 महिन्यामध्ये समाजशास्त्राची तयारी होऊ शकते. पण मिनिमम जर बघितलं तुम्ही तर 4 महिन्यामध्ये दोन्ही पेपरची चांगल्या पद्धतीने तयारी होती. जर अशा निकषाचा विचार केला तर एक लक्षात ठेवा, समाजशास्त्राचा अभ्यासक्रम सीमित आहे, संदर्भ साहित्य उपलब्ध आहे, UPSC मध्ये समाजशास्त्राच्या निकालाची परंपरा चांगली आहे आणि त्याचबरोबर कालावधी सुद्धा कमी लागतो. ह्या सगळ्या निकषाचा विचार केला तर मला असं वाटतंय विद्यार्थ्यांना, माझं असं मत आहे की तुम्ही समाजशास्त्राची निवड निश्चित करावी आणि समाजशास्त्र तुमच्या राज्यसेवेच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये समाजशास्त्र ऑप्शनलचे ऑफलाईन लेक्चर सुरू झालेले आहे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की 2 दिवस डेमो लेक्चर करा आणि नंतरच तुम्ही निर्णय घ्या. माझ्यासोबत संपर्क करायचा असेल तर माझा मोबाईल नंबर हा आहे 97 64 18 33 22. तुम्ही माझ्यासोबत केव्हाही चर्चा करू शकता. थँक्यू. धन्यवाद.